तांदळाच्या पिठानं आणखीन समजा पांढरे शुभ्र होतात, जास्त काळपट पडत नाही हे कानोले। तर अशा पद्धतीनं पोळी लाटून घेतलेली आहे, जास्त पतली नाही आणि जास्त जाड नाही। आणि पुरणाचा पण असा गोळा तयार करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला एक पॉकेट तयार करायचं आहे। अलगद इकडून ह्या एका साईडनं पोळी उचलायची, अशी ठेवायची आणि दुसऱ्या साईडनं पण अशी दुमडून घ्यायची। हे बघा असं एकदम पॉकेट सारखं तयार करायचं आहे आपल्याला आणि असं चांगलं दाबून द्यायचं हलक्या हाताने। हे बघा किती छान असं कानोलं तयार झालेलं आहे। आपण सगळ्या अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहे। इथे एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि चाळणी ठेवलेली आहे, चाळणीला तेल लावून घेतलं आणि आता आपण सगळे कानोले असे व्यवस्थित ठेवून देऊ। आणि जे दुमडलेली बाजू आहे ना ती वरती ठेवा, कारण की खाली चिटकत नाही, मग ती अशी वरती असली का व्यवस्थित निघती। आता इथं 10 ते 12 मिनिटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत। एकदम मस्त वाफ झालेली आहे, 10-12 मिनिटं होऊन गेले, आपले कानोले व्यवस्थित तयार झालेले आहेत। बघा तर किती छान पैकी कानोले बनवून तयार झालेले आहे आपले। कसे वाटले?